नमस्कार मित्रमैत्रिणींनो. खरं तर कुटुंब या शब्दाविना तुमचं आयुष्य अपूर्ण आहे. सुख असो वा दुःख असो, कुटुंब आहे तर आपण आहोत. आपल्या आधारासाठी इतर कोणी नसलं तरी आपलं कुटुंब नेहमीच आपल्या आधाराला असतंच. कुटुंब मोठं असो वा छोटं असो, प्रत्येकालाच कुटुंबाच्या सानिध्यात आपलंसं वाटतं. कोणतंही संकट किंवा आर्थिक समस्येत असल्यावर सर्वात आधी आपल्या पाठीशी खंबीरपणे आपलं कुटुंब उभं असतं. आपल्या यशाचं आणि प्रगतीचं सेलिब्रेशनही आपण कुटुंब एकत्र येऊन करत असतो. पण असं असलं तरी देखील कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकसारखा नसतो. कुणी थोडं गंभीर स्वभावाचं असतं तर कुणी विनोदी, कुणी शिस्तीचं असतं तर कुणी एकदम मेणबत्तीसारखं विरघळणारं. पण एकमेकाशिवाय चैनही पडत नाही. एखाद्या सणाला किंवा फंक्शनला तेव्हाच मजा येते जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र सेलिब्रेट करतात. वेळ आहे तोपर्यंत कुटुंबासोबत राहून घ्या. पुन्हा ही वेळ गेली की परत येत नाही. वेळेचे महत्त्व समजून घेऊन कुटुंबाला वेळ द्या. आणि ही भावना आतून यावी लागते. कुटुंबाविषयी प्रेम वाढवण्यासाठी काही विचार आज आपण पाहणार आहोत, जे कुटुंबातील प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय बनवण्यासाठी परफेक्ट आहेत. कुटुंबापेक्षा मोठं कोणतंही धन नाही. वडिलांपेक्षा मोठा कुणी सल्लागार नाही. आईपेक्षा मोठी कोणतीही सावली नाही. सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी जोडलेली असली तरी कुटुंब नेहमी तुमच्यासोबत निस्वार्थपणे असतं. जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं कुटुंब आहे. तुम्ही कुटुंब निवडू शकत नाही, कारण देव तुमच्यासाठी ते स्वतः निवडतो. नाती कधी आयुष्यासोबत चालत नाहीत. नाती एकदाच जोडली जातात आणि आयुष्यभर नात्यासोबत आयुष्य सुरू राहतं. जगातील कुठल्याही बाजारात जा, चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत, कारण ती कुटुंबाकडून मिळणारी एक महत्त्वाची गोष्ट आहे. जगातील सर्वात मोठा आनंद कुटुंबासोबत राहण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाढण्यात आहे. नातं मजबूत करण्यासाठी एक छोटा नियम आहे. रोज काही चांगलं आठवा आणि वाईट विसरून जा. कधी मोबाईलमधून बाहेर पडून आपल्या कुटुंबासोबतही वेळ घालवा. खरं सुख त्यात नक्कीच मिळेल. अहंकार दाखवून नाती तोडण्यापेक्षा माफी मागून नातं जोडून ठेवण्यात खरं यश आहे. काही वेळा तक्रार करणं गरजेचं असतं, नात्यात स्थिरता आणण्यासाठी. नाहीतर साखरेच्या पाकातील नाती नेहमीच प्रामाणिक असतीलच असं नाही. कधी कधी कुटुंबातील सदस्याशी केलेलं भांडण काही मिनिटातच संपतं, पण त्यांची समजूत काढायला अनेक वर्ष जातात. कुटुंबातील कोणाचंही मन कधी दुखवू नका, कारण कधी कधी मनातील अंतराचं रूपांतर घरातील भिंतीत होतं हे कळतही नाही. तुमच्या कुटुंबाने जे तुमच्यासाठी केलं त्यापेक्षा जास्त तुम्ही त्यांच्यासाठी करा. कुटुंब फक्त एकत्र राहून नाही तर एकमेकासोबत वेळ आणि आनंदात घालवण्याने बनते. कुटुंब आपल्या भूतकाळाशी काल्पनिकरित्या जोडलेलं असतं, तर भविष्याकडे नेणाऱ्या एखाद्या पुलासारखं असतं. आयुष्यात आपण अनेक गोष्टी बदलतो, पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आयुष्यात कुटुंब कधीच बदलत नाही. आईबाबांचा आवाज म्हणजे देवांचा आवाज आहे, कारण त्यांच्यासाठी मुलं म्हणजे स्वर्गाची फुले असतात. तुमच्या मुलांना देता येईल असं सगळ्यात चांगलं गिफ्ट म्हणजे सुखी कुटुंब. कुटुंब हे देवाने दिलेलं असं गिफ्ट आहे जे आयुष्यातील कोणत्याही वळणावर तुम्हाला निराश करणार नाही. नाती जपणं ही एक कला आहे. जी व्यक्ती ही कला शिकेल ती सगळ्यांचं मन जिंकेल. कुटुंबाचं महत्त्व हे कुटुंबापासून लांब गेल्यावरच कळतं. घरी जाऊन आराम करणं आणि कुटुंबासोबत बसून जेवण यापेक्षा काही चांगलं असू शकत नाही. चांगले संस्कार मॉलमध्ये नाही तर चांगल्या कुटुंबातच मिळतात.
कुटुंब एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे आहे, ज्यामध्ये राहून व्यक्तीला शांततेचा अनुभव घेता येतो. पैसे तर सगळेच कमवतात, पण खरा नशीबवान तोच जो कुटुंब कमवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.